ಹಾಯ್ ಗಾಯ್ಸ್, ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಕನ್ಸುಟೆಕ್ ಪಾರ್ಕ್ और मेरा नाम है ರೈಚಲ್. ನನ್ನ ಚಾನೆಲ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ. ನನ್ನ ಹೆಸರು ರೈಚಲ್ ಅಂತ. ಇವತ್ತು ನಾನು ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ದು ಫಸ್ಟ್ सीक्वेंस एंड पावर सीक्वेंस ಬಗ್ಗೆ ನಾನು ನಿಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತಿಳಿಸಬೇಕಂತ ಈ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತಿರೋದು. आज मैं आपको बताऊंगा कि लैपटॉप में जो पहला पावर सीक्वेंस जो भी है लैपटॉप के अंदर, मैं उसके बारे में आज आप लोगों को मैं एक्सप्लेन करने वाला हूँ. लैपटॉप जब भी आपके पास लैपटॉप का कंडीशन हो जाएगा डेड, तो आपको किस तरीके से लैपटॉप को चेक करना चाहिए कि लैपटॉप में कहाँ पे प्रॉब्लम है बोल के. ठीक है, तो इसके लिए मैं ये वीडियो बना रहा हूँ. आइए सर. ठीक है, दिस इज द लैपटॉप ओल्ट इन सेक्शन. इसका नाम हम टेक्निकली बोलेंगे इसे VIN. दिस इज नथिंग बट ए लैपटॉप ओल्ट इन सेक्शन. दिस इज अ VIN. ठीक है, तो हम लोगों को स्टेप बाय स्टेप मैं आप लोगों को बता के दूंगा. क्या होगा, पहला हम लोगों को जब 19.5 इन होगा, दिस इज नथिंग बट व्हाट अवर अडेप्टर. ठीक है, ये है हम लोगों का क्या है, अडेप्टर. अडेप्टर से लैपटॉप अडेप्टर मदरबोर्ड पे इन होगा तो DC जैक पे कनेक्ट होगा और DC जैक से DC कनेक्टर पे जाके कनेक्ट होगा. ठीक है, दिस इज नथिंग बट ए DC कनेक्टर. ठीक है, तो मैंने यहाँ पे कुछ लिखा है समथिंग लाइक दिस रेड केबल और ब्लैक केबल. आपको DC कनेक्टर में फाइंड करना चाहिए कि कहाँ पे आपका ब्लैक केबल इज नथिंग बट ए ग्राउंड पे कनेक्ट रहेगा, कहाँ पे आपका रेड केबल इज नथिंग बट ए वोल्टेज 19.5 वोल्ट पे कनेक्ट रहेगा. ठीक है, ठीक है, और इस पे एक एक्स्ट्रा केबल भी आपको आ जाएगा. इनके सोचिए यहाँ पे 2 रेड केबल्स है और दो ब्लैक केबल से एक एक्स्ट्रा केबल. ये होगा आपका सेंसर टू बैटरी कनेक्टर. ये बैटरी कनेक्टर का सेंसर केबल है. यहाँ पे हम लोगों को 3.3 वोल्ट जनरेट होना चाहिए. रेड केबल पे कहाँ पे आना चाहिए, 19.5 एज वेल एज ब्लैक पे ग्राउंड ये पे कनेक्ट होगा. दिस इज नथिंग बट ए DC कनेक्टर. ठीक है, तो यहाँ से हम लोग नेक्स्ट ट्रेस आउट करेंगे तो वहाँ पे हम लोगों को एक मिल जाएगा कंपोनेंट. दिस इज नथिंग बट ए वन कंपोनेंट. ठीक है, ಈ ಕಂಪೋನೆಂಟ್ ಏನಾಗಿರ್ತದೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅಂತಂದ್ರೆ, ನಿಮ್ಮದು ನಂಬರ್ 1 ಅಲ್ಲಿ ಕೆಪಾಸಿಟರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸೆಕೆಂಡ್ ಅಲ್ಲಿ ಫ್ಯೂಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಥರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಡಯೋಡ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಫೋರ್ತ್ ಅಲ್ಲಿ ಟ್ರಾನ್ಸಿಸ್ಟರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಫಿಫ್ತ್ ಅಲ್ಲಿ ಕಾಯಿಲ್ ಆಗಿರ್ಬೋದು. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ನೀವೊಂದು ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಬೇಕು, 5 ಕಂಪೋನೆಂಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಬರೋದು ಓನ್ಲಿ 1 कंपोनेंट. ಇದು ಆಗಿರಬಹುದು, ಇಲ್ಲ ಇದಿರಬಹುದು, 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 ಇಲ್ಲ ಇದಿರಬಹುದು. ठीक है, सो यहाँ पे क्या है, 5 कंपोनेंट में आपको एक कंपोनेंट मिलेगा. ये सब सस्पेक्टेड कंपोनेंट्स है, कैपेसिटर, फ्यूज, डायोड, ट्रांजिस्टर एज वेल एज ए कॉइल. ठीक है, तो यहाँ पे जब वोल्ट इन होगा, DC जैक से DC कनेक्टर पे वोल्टेज आएगा, DC कनेक्टर से हमारे कंपोनेंट पे वोल्टेज आएगा, कंपोनेंट से हमारा मेन मासफेट पे वोल्टेज आएगा. दिस इज नथिंग बट अगेन मेन मासफेट. ठीक है, मेन मासफेट पे क्या है, एकदम मैं अभी करने वाला हूँ मासफेट का वीडियो भी, तो मासफेट के बारे में वहाँ पे मैं एक्सप्लेन करूँगा. जहाँ पे भी आपको मासफेट मिलेगा वहाँ पे जब डॉट मिलेगा, दैट इज नथिंग बट ए सोर्स. वो पॉइंट को क्या बताते हैं हम लोग, सोर्स. ठीक है फ्रेंड्स, ಅದರ ಅಪೋಸಿಟ್ ಆಗಿರೋ ಪಿನ್ ಏನಿರುತ್ತೆ ನಮ್ದು ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ 1 2 3 4 ಈ ಪಿನ್ಸ್ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಡ್ರೈನ್ ಆಗಿ ಕನ್ವರ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ದಿಸ್ ಇಸ್ ನಥಿಂಗ್ ಬಟ್ ಎ ಸೋರ್ಸ್ ಆಗಿರುತ್ತೆ. 1 2 3 ಈ 8 ಪಿನ್ ಮಾಸ್ಫೆಟ್ ಅಲ್ಲಿ 4 ಲೆಗ್ಸ್ ಡ್ರೈನ್ ಇರುತ್ತೆ, 3 ಲೆಗ್ಸ್ ಸೋರ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, 1 ಲೆಗ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನಂದು ಗೇಟ್ ಅಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ठीक है फ्रेंड्स, 1 ಲೆಗ್ ಏನಿರುತ್ತೆ ಗೇಟ್ ಅಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ದಿಸ್ ಇಸ್ ಅ ಮೇನ್ ಮಾಸ್ಫೆಟ್. ವಿ ಯೂಸ್ ಟು ಕಾಲ್ ದಿಸ್ ಇಸ್ ಅ ಮೇನ್ ಮಾಸ್ಫೆಟ್. ಅವ್ರ ಈ ಮಾಸ್ಫೆಟ್ ಯಾವತ್ತು ಈ ಮಾಸ್ಫೆಟ್ P ಚಾನಲ್ದೇ ಆಗಿರುತ್ತೆ. ದಿಸ್ ಇಸ್ ನಥಿಂಗ್ ಬಟ್ ಅಗೇನ್ ಇಟ್ಸ್ ಅ ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ P ಚಾನಲ್. ठीक है, ಸೊ ನನಗೀಗ ಏನಾಯಿತು, ಕಂಪೋನೆಂಟಿಂದ ಮಾಸ್ಫೆಟಿಗೆ ವೋಲ್ಟೇಜ್ ಬಂದಮೇಲೆ ಮಾಸ್ಫೆಟಿಂದ ನನಗೆ ಸೆಕೆಂಡರಿ ಮಾಸ್ಫೆಟ್ಗೆ ಹೋಗಬೇಕು. ದಿಸ್ ಇಸ್ ಅ ಮೇನ್ ಮಾಸ್ಫೆಟ್, ದಿಸ್ ಇಸ್ ಅ ಸೆಕೆಂಡರಿ ಮಾಸ್ಫೆಟ್. ठीक है, ಸೆಕೆಂಡರಿ ಮಾಸ್ಫೆಟಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಅಂತಂದರೆ, ಸೇಮ್ ಸೋರ್ಸ್ ಲೈಕ್ ಹೇಗಂತಂದರೆ ಡಾಟಲ್ಲಿರುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಸೋರ್ಸ್ ಇರುತ್ತೆ, ಅದರ ಅಪೋಸಿಟ್ ಇರೋದು ಡ್ರೈನ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಸೋರ್ಸಿಂದ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ಬಂದ್ವಿ ಅಂತಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ ನಂದು ಗೇಟ್. ಅಗೇನ್ ದಿಸ್ ಇಸ್ ನಥಿಂಗ್ ಬಟ್ ಎ P ಚಾನಲ್. ಇದು ಎಷ್ಟು ತಗೋಬೇಕು ಮಾಸ್ಫೆಟ್ ವೋಲ್ಟೇಜಸ್, 19.5. ठीक है, ಇನ್ ಕೇಸ್ ಆಫ್ ಈಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ, ಫಸ್ಟ್ ಮಾಸ್ಫೆಟಿಗೆ ಈಗ ನನಗೆ ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ ವೋಲ್ಟೇಜ್ ಬಂದು, ಇನ್ ಕೇಸ್ ಆಫ್ ನನ್ನ ಸೋರ್ಸಿಂದ ವೋಲ್ಟ್ ಇನ್ ಆಗಿ ನನ್ನ ಡ್ರೈನಿಂದ ಔಟ್ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತಂದಾಗ, ಈ ಮಾಸ್ಫೆಟಿಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಂದರೆ, ಸೋರ್ಸ್ ಟು ಡ್ರೈನ್ಗೆ ಒಂದು ಜಂಪರ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ರೈಟ್, ಹೀಗೆ ಸೋರ್ಸ್ ಟು ಡ್ರೈನ್ಗೆ ಜಂಪರ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಾಗ ಆಟೋಮೆಟಿಕ್ಲಿ ನಂದು ವೋಲ್ಟೇಜಸ್ ನನ್ನ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸೆಕೆಂಡರಿ ಮಾಸ್ಫೆಟಿಗೆ ಜಂಪ್ ಅಂತೂ ಆಗುತ್ತೆ. ಟು ಬಿ ಫ್ರ್ಯಾಂಕ್, ಕಾಮನ್ ಪಾಯಿಂಟಿಗೂ 19.5 ಜನರೇಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಈ ಕಂಡೀಷನ್ನಲ್ಲಿ ನನ್ನ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ದು ಬ್ಯಾಟ್ರಿ ಚಾರ್ಜ್ ಆಗಲ್ಲ. ಏನು ರೀಸನ್ ಇದೆ ಈ ಬ್ಯಾಟ್ರಿ ಯಾಕೆ ಚಾರ್ಜ್ ಆಗಲ್ಲ ಅಂತಂದರೆ, ವೈ ದಿಸ್ बैटरी इज नॉट चार्जिंग, क्योंकि जब तक हमारा गेट वोल्टेजेस जनरेट नहीं होगा तब तक मेरा बैटरी चार्ज नहीं होगा. तो दिस इज ओनली वन सिंपल वे दैट मासफेट में ही इश्यू है या कोई मदरबोर्ड का कोई अलग कंपोनेंट में इश्यू है. फाइंड आउट करने के लिए हम लोग क्या करेंगे, सोर्स टू ड्रेन एक जंपर डालेंगे. जंपर डालने के बाद वोल्टेज मुझे मेन मासफेट से सेकंड मासफेट पे आ गया
तो सेकेंडरी मास्फेट पे आने के बाद कॉमन पॉइंट पे आ गया, तो सोच के चलिए कि ये मास्फेट हमारा खराब है, ठीक है। तो वहां से हम लोग जंपर निकाल देंगे, ऑटोमेटिकली वहां पे मेन मास्फेट हम लोग वहां पे डाल देंगे। दैट टू बी शुड, ये मास्फेट कहीं बोर्ड के कहीं मदरबोर्ड से कोई सेक्शन से निकाल के डाल सकते हैं, दैट इज नॉट पॉसिबल। ये यहाँ पे डालना है हम लोगों को ओल्ड टिन, जो भी है ओल्ड टिन का सेक्शन का 19 का मास्फेट है, वही मास्फेट हम लोग यहाँ पे डालना है, ठीक है। तो ए वर्क होने के बाद ये जस्ट सिंपल फंडा, जंपर डालने से वोल्टेज मेरे को कॉमन पॉइंट पे मिल रहा है, तो ये जंपर हटाइए, मेन मास्फेट डालिए। अदरवाइज जंपर से आपका काम चल रहा है तो आपका बैटरी गेट वोल्टेजेस जब तक नहीं मिलेगा, जब तक नहीं जमेगा, तब तक आपका बैटरी चार्ज नहीं होगा। दिस इज अ वन थिंग, ठीक है। तो सोच के चलिए अभी मेन मास्फेट तो आपका ठीक है, लेकिन सेकेंडरी मास्फेट के सोर्स पे हम लोगों को 19.5 वोल्ट्स आ रहा है, लेकिन ड्रेन पे हम लोगों को वोल्टेज नहीं आ रहा है। तो ये काम जो हमने किया था ओनली फॉर मेन मास्फेट, ये जो जंपर डालने का काम जो भी था ओनली फॉर मेन मास्फेट, इट इज नॉट ರಿಲೇಟೆಡ್ ವಿತ್ ಸೆಕೆಂಡರಿ। ಈ ಎರಡನೇ ಸೆಕೆಂಡರಿ ಮಾಸ್ಫೆಟ್ಗೆ ನಾವು ಜಂಪರ್ ಹಾಕಿ ಚೆಕ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಚಾನ್ಸ್ ಇಲ್ಲ। 19 ವೋಲ್ಟ್ಸ್ ಈಗ ನನ್ನ ಸೋರ್ಸಲ್ಲಿದ್ದು 19 ವೋಲ್ಟ್ಸ್ ನನ್ನ ಡ್ರೈನಿಂದ ಔಟ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ದಯವಿಟ್ಟು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಮದರ್ ಬೋರ್ಡಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಶಾರ್ಟ್ ಇರ್ತದೆ, ಆ ಶಾರ್ಟನ್ನು ಫೈಂಡ್ ಔಟ್ ಮಾಡಿರಿ ಹೊರತು ಈ ಮಾಸ್ಫೆಟ್ನ ಚೇಂಜ್ ಮಾಡೋಕೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ, ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇದು 100% ವರ್ಕಿಂಗ್ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ। ಇದನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಆಗಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ। ಲೈವ್ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಯಾವುದಾದ್ರೂ ಡೆಡ್ ಬಂತು ಅಂತಂದರೆ ಅದರದ್ದು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ 100% ಅಪ್ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನು ವಿಡಿಯೋ ಯೂಟ್ಯೂಬಲ್ಲಿ, ठीक है। ಸೊ ಮೇನ್ ಮಾಸ್ಫೆಟಿಂದ 19 ಆದಮೇಲೆ ನನ್ನ ಸೆಕೆಂಡರಿ ಮಾಸ್ಫೆಟಿಗೆ 19 ಬರಬೇಕು, ಸೆಕೆಂಡರಿ ಮಾಸ್ಫೆಟ್ 19 ಆದಮೇಲೆ ನನ್ನ PR ಇಸ್ ನಥಿಂಗ್ ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಈ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಹೆಸರು ಏನಂತಂದರೆ ದಿಸ್ ಇಸ್ ನಥಿಂಗ್ ಬಟ್ ಕಾಮನ್ ಪಾಯಿಂಟ್, ಇಟ್ಸ್ ನಥಿಂಗ್ ಬಟ್ ವಾಟ್ ಕಾಮನ್ ಪಾಯಿಂಟ್, ದಿಸ್ ಇಸ್ ಮೈ ಫುಲ್ ಸ್ಟಾಪ್। ಅಂದರೆ 19 ಅಡಪ್ಟರಿಂದ ಇನ್ ಆದಮೇಲೆ 1 ಸ್ಟೆಪ್, ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಟೆಪ್, ಥರ್ಡ್ ಸ್ಟೆಪ್, ಫೋರ್ತ್ ಸ್ಟೆಪ್, ಫಿಫ್ತ್ ಸ್ಟೆಪ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಿಕ್ಸ್ತ್ ಸ್ಟೆಪ್। ಈ ಸಿಕ್ಸ್ತ್ ಸ್ಟೆಪ್ಪಿಗೆ ನನಗೆ 19 ಬಂತು ಅಂತಂದರೆ ಓಲ್ಟಿನ್ ಸೆಕ್ಷನ್ 100% ವರ್ಕಿಂಗ್ ಇದೆ ಅಂತಲೇ ಅರ್ಥ, ठीक है। ಸೊ ನಾಳೆ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಗೋ ಏನಿರುತ್ತೆ, ಇದರಲ್ಲಿ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಗೋದು ಏನಿರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಇಫ್ ಯುವರ್ ಕಾಮನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಈಸ್ ಗೆಟಿಂಗ್ ಬೀಪ್ ಫ್ರಮ್ ಬೋತ್ ಸೈಡ್ from a ground means old-in section is short 100%, ठीक है। ಈ ಕಾಮನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಏನಾದರೂ ಈ ನನ್ನ ಕಾಮನ್ ಪಾಯಿಂಟ್ ನನ್ನ ಮದರ್ ಬೋರ್ಡಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ ನಿಮಗೆ, ಈ ಕಾಮನ್ ಪಾಯಿಂಟ್ ನನ್ನ ಗ್ರೌಂಡಿಂದ ಬೋತ್ ಸೈಡ್ ಬಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತಂದರೆ 100% ನಿಮ್ಮದು ಓಲ್ಡ್-ಇನ್ ಸೆಕ್ಷನಲ್ಲಿ ಶಾರ್ಟ್ ಇದೆ ಅಂತಲೇ ಅರ್ಥ, ठीक है। ಇದ್ರ ಮುಂದೆ ನಾನು ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಯಾವ ಥರ ಶಾರ್ಟ್ನ ರಿಮೂವ್ ಮಾಡಬೇಕು ಏನಂತ ಬಿಟ್ಟು। ಈಗ ನಾನು ಇದು ಜಸ್ಟ್ ನಿಮಗೊಂದು ಥಿಯರಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದೆ, ಇದನ್ನು ನಾನು ಒಂದು ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ನ ಎದುರುಗಡೆ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾನು ನಿಮಗೆ ವೋಲ್ಟೇಜಸ್ ಯಾವ ಥರ, ವೋಲ್ಟೇಜಸ್ ಸೀಕ್ವೆನ್ಸಸ್, ಪವರ್ ಸೀಕ್ವೆನ್ಸಸ್ ಯಾವ ಥರ ಇನ್ಪುಟ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಾನು ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ, ठीक है ಫ್ರೆಂಡ್ಸ್। ಸಿ ಗೈಸ್ ಏನು ಮಾಡಿ, ಸಿ ಐ ಆಮ್ ಯೂಸಿಂಗ್ ಎ DC ಪವರ್ ಸಪ್ಲೈ, ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ DC ಪವರ್ ಸಪ್ಲೈ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಇಫ್ ಇನ್ ಕೇಸ್ ಆಫ್ ನೀವು ಏನಾದರೂ ಚಾರ್ಜರ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ನೀವು ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ಅದ್ರ 19.5 ನಿಮ್ಮ ಚಾರ್ಜರ್ ಇದೆಯೋ ಇಲ್ಲೋ ಅಂತ। ಈಗ ಜಸ್ಟ್ ಆಗಿ ಒಂದು ಮಾತು ಅಂತಂದರೆ ಹೇಗೆ ಅಂತಂದರೆ, ಸಿ ನನ್ನ DC ಪವರ್ ಸಪ್ಲೈ ಆಲ್ರೆಡಿ ನಾನು 19.5 ವೋಲ್ಟ್ಸಿಗೆ ಸೆಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸಿ ಸರ್ 19.5 ವೋಲ್ಟ್ಸಿಗೆ ಸೆಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, 3.3 ಆ್ಯಂಪ್ಸಿಗೂ ನಾನು सेट ಇದೆ ಈಗ 19.5 3.3 एम्प्स। नानी दिन ಮಾಡ್ತೀನಿ आउटपुट, मैंने अभी यहाँ से क्या किया आउटपुट दे दिया, तो एम्पियर आपका 0 हो गया और 19.5 वोल्टेज आपका कांस्टेंट रहेगा कहाँ पे, DC पावर सप्लाई, ठीक है। तो मैं क्या करता हूँ, अभी मल्टीमीटर मेरे पास है, दिस इज माई मल्टीमीटर। तो मैंने इसे अभी वोल्टेज यहाँ पे जो सिग्नल V अपर लाइन 3 ऊपर एक बड़ा लाइन है क्या, 3 नीचे जो लाइन आता है दिस इज नथिंग बट ए वोल्टेज फाइंड आउट करने के लिए। तो मैं क्या करता हूँ, अभी मेरा मल्टीमीटर को 40 में रखता हूँ नियर बाय। ये अभी मल्टीमीटर आपको मार्केट में मिल जाएगा, 20 भी मिलेगा तो चलेगा, यहाँ पे 40 है तो हम लोग 40 से चेक करते हैं। तो यहाँ पे क्या करता हूँ मैं, चेक करने के लिए अभी DC पावर तो सप्लाई मैंने रेडी किया है, यहाँ पे चेक करने के लिए मैंने इस पर ग्राउंड पे रखा, 1 ನಿಮಿಷ ಕಟ್ ಮಾಡಿ ಸರ್, 40 ಇಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ठीक है। ಸೊ ಏನು ಮಾಡೋಣ ಈಗ ಅಗೇನ್ ಅಂತಂದರೆ, ನಾನೀಗ ಇದನ್ನು ಒಂದು ಪ್ರೋಬ್ನ ಆಚೆ ಇಟ್ಟು ಒಂದು ಪ್ರೋಬ್ ನಾನು ಈ DC ಕನೆಕ್ಟರ್ ಒಳಗಡೆ ಹಾಕಿದಾಗ ಐ ವಿಲ್ ಗೆಟ್ 19.5 ವೋಲ್ಟ್ಸ್ ಇನ್ ಮಲ್ಟಿಮೀಟರ್। ಹೌ ಮಚ್ 19.5, ರೈಟ್। one probe, black probe should be out and red probe should be in and you will get a 19.5 volts, ठीक है। ಸೊ ನನ್ನ DC ಪವರ್ ಸಪ್ಲೈಯಿಂದ ಈಗ ನನಗೆ ವೋಲ್ಟೇಜ್ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಸೊ ನಾನೇನು ಮಾಡ್ತೀನಿ, ನನ್ನ ಡೆಲ್ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ದು ನಾನು ಕನೆಕ್ಟರ್ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಅಗೇನ್ ದಿಸ್ ಇಸ್ ನಥಿಂಗ್ ಬಟ್ ಈ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ದು ವಿಚ್ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ವೇರ್ ವಿ ಆರ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಚೆಕ್, ಈ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ದು ಏನಿದು DC ಕನೆಕ್ಟರ್, ठीक है। DC ಕನೆಕ್ಟರ್ಗೆ ನಾನು ಇದನ್ನು ಈಗ ಇನ್ ಮಾಡಿದಾಗ ಇನ್ ಮಾಡಿ ಅಗೇನ್ ನಾನೇನು ಮಾಡ್ತೀನಿ ಈಗ ಚೆಕ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದಾಗ one should be one connector, another should be another connector, so you will get a 19.5 again, right। So this is a
volt you are getting. So your DC connector is also working. As per this we checked already 19 ವೋಲ್ಟೇಜ್ ನಾನು ಅಡಾಪ್ಟರ್ಗೆ ಚೆಕ್ ಮಾಡಿಕೊಂಡೆ. ಈಗ ಈ ಕನೆಕ್ಟರಿಂದ ಈ ಕನೆಕ್ಟರ್ಗೆ ನಾನು ಚೆಕ್ ಮಾಡಬೇಕು. ಈ ಕನೆಕ್ಟರ್ ಚೆಕ್ ಮಾಡಾಯ್ತು, ಈಗ 19 ಬರ್ತಾ ಇದೆ. ನನ್ನ ಮದರ್ ಬೋರ್ಡಲ್ಲಿ ಈ ಕನೆಕ್ಟರ್ ಎಲ್ಲಿದೆ ಅಂತಂದರೆ ಇಲ್ಲಿದೆ ನನ್ನ ಮದರ್ ಬೋರ್ಡಲ್ಲಿ. ಸೊ ಇಲ್ಲೂ ನಾವು ಒಂದ್ಸಲ ಇದನ್ನು ಚೆಕ್ ಮಾಡೋಣ. ದಿಸ್ ಈಸ್ ನಥಿಂಗ್ ಬಟ್ ಎ ದಿಸ್ ಒನ್. ಈಗ ಇದನ್ನು ಚೆಕ್ ಮಾಡೋಣ once again. So I removed this. रिमूव करके मैंने यहाँ पे क्या किया, ये डीसी कनेक्टर को यहाँ पे कनेक्ट कर दिया गाइस. तो यहाँ पे मैं क्या करूँगा, अभी डीसी इन किया मैंने. तो अभी ब्लैक प्रोब को कभी भी आपको ग्राउंड पे रखना चाहिए, ठीक है. तो मैंने बोला यहाँ पे ब्लैक एंड रेड. एक बार मैं बता के देता हूँ. दिस इज नथिंग बट ब्लैक एंड रेड, राइट. ब्लैक कहाँ पे कनेक्ट रहेगा, कभी भी आपका ग्राउंड. ग्राउंड चेक करने के लिए आपको मल्टीमीटर को कहाँ पे डालना है, बजर मोड पे डालना है. चेक करते आइए 1 बाई. दिस इज अ ग्राउंड जो मदरबोर्ड से बीप हो रहा है. दिस इज अ ग्राउंड. सो दिस इज अ ग्राउंड. तो क्वाइट कॉमनली मैंने क्या लिखा है यहाँ पे, दिस इज अ ब्लैक, राइट. तो इसकी क्वाइट अपोजिट जो रहेगा आपका, क्वाइट अपोजिट रहेगा, दैट इज अ वोल्ट इन सेक्शन रहेगा, ठीक है. दिस इज अ वोल्ट इन. यहाँ पे क्या है हमारे लोगों का, ग्राउंड. दिस इज अ वोल्ट इन सेक्शन, ठीक है. तो हम लोग ट्रेस आउट करते हैं कूल टेस्टिंग से. तो मैंने एक प्रोब यहाँ पे रख दिया कनेक्टर पे, ठीक है. तो मैंने एक प्रोब यहाँ पे कनेक्टर पे रख दिया. मैंने यहाँ पे कंपोनेंट को चेक किया, इट इज कम्युनिकेटिंग. दिस इज नथिंग बट ए कम्युनिकेटिंग, राइट. तो मैंने नेक्स्ट क्या किया, ये कैपेसिटर के ऊपर एक प्रोब को रख दिया. सो मेरा ये हो गया मेरा मेन मासफीट, ठीक है. तो मेन मासफीट के सोर्स पे मैं कम्युनिकेट करता हूँ. दिस इज अगेन कम्युनिकेटिंग, ठीक है फ्रेंड्स. तो सेकेंडरी मासफीट इसका कहाँ है, यहाँ पे है सेकेंडरी मासफीट. ये होगा मेरा कॉमन पॉइंट. सी दिस इज लाइक दिस. ये मेरा कंपोनेंट हो गया. दिस इज अ कंपोनेंट. कंपोनेंट से कहाँ पे कम्युनिकेशन होना है, मेरे मेन मासफीट पे. देखिए यहाँ पे मेरे मेन मासफीट पे कम्युनिकेट हो रहा है, ठीक है. तो मेन मासफीट से कहाँ पे कम्युनिकेट होना है, मेरे सेकेंडरी मासफीट पे. तो प्रोब को आपको कैपेसिटर मासफीट के अपोजिट रख के ये प्रोब को अपोजिट यहाँ पे रखना है. दिस इज कम्युनिकेटिंग अगेन, राइट. तो मेन मासफीट पे सेकेंडरी मासफीट मेरा कम्युनिकेट हो चुका है अभी, सी. और ए मासफीट के अपोजिट रख के मैं क्या करता हूँ, कॉमन पॉइंट पे कम्युनिकेट करता हूँ. सो दिस इज ए सेकेंडरी मासफीट. सेकेंडरी मासफीट से कहाँ पे होना है, मेरे कॉमन पॉइंट पे कम्युनिकेट होना है. दिस इज माई कॉमन पॉइंट. इज माई कॉमन पॉइंट, ठीक है. तो यहाँ पे मैंने कूल टेस्टिंग से ट्रेस आउट कर लिया कि वोल्ट इन के रेड केबल जहाँ पे आता है वोल्ट इन का केबल, वोल्ट इन से मेरा कंपोनेंट टू मेन मासफीट टू सेकेंडरी मासफीट टू कॉमन पॉइंट, ठीक है. तो अभी चेक करते हैं अडाप्टर डाल के वहाँ पे पावर सीक्वेंसेस ठीक से है या नहीं. मैंने अडाप्टर इन किया. तो ब्लैक प्रोब को क्या कर रहा हूँ, मैं ग्राउंड पे छोड़ रहा हूँ. तो मेरा ये जो रेड केबल था यहाँ पे मैं चेक करके देखता हूँ. तो इसे हम लोगों को वोल्टेज पे डालना है. दिस इज हॉट टेस्टिंग. जब भी हम अडाप्टर कनेक्ट करते हैं तो हॉट टेस्टिंग पे, जब भी हम लोग अडाप्टर निकालते हैं कूल टेस्टिंग, ठीक है. तो हम लोग मैंने क्या किया, अभी यहाँ पे रखने के बाद मैं अभी वोल्ट इन सेक्शन का फर्स्ट स्टेप, तो ये ऑलरेडी मैंने चेक कर लिया. तो यहाँ पे चेक करेंगे, रेड पे आना चाहिए मेरे को 19.5. तो यहाँ पे मेरा कितना है 19.5, ठीक है. तो यहाँ से मेरा कॉमन पॉइंट पे कितना, सर कैपेसिटर्स पे कितना है, कुछ भी कंपोनेंट पे कितना आना चाहिए 19.5. सो दिस इज अ 19.5, ठीक है. यहाँ से मेरा मेन मासफीट पे कितना आना चाहिए, सोर्स पे 19.5. सो अगेन यू आर गेटिंग 19.5. तो सोर्स से मेरा ड्रेन पे कितना आना चाहिए 19.5. सो यू आर गेटिंग ए 19.5, ठीक है. तो यहाँ से मेरा सेकेंडरी मासफीट के सोर्स पे कितना आना चाहिए 19.5. तो यहाँ पे आ रहा है 19.5. तो यहाँ से नेक्स्ट मेरे ड्रेन पे कितना आना चाहिए 19.5. सो यू आर गेटिंग ए 19.5. ऐसे मेरे कॉमन पॉइंट, दिस इज अगेन माय कॉमन पॉइंट पे कितना है 19.5. यहाँ तक आपका करंट वोल्टेज यहाँ तक आपका आ रहा है. तो सोच के चलिए फ्रेंड्स, दिस इज नथिंग बट ए वोल्ट इन सेक्शन आपका 100% वर्किंग है. वोल्टेज सेक्शन आपका 100% वर्किंग है, ठीक है. तो यहाँ पे मैंने कुछ आपको बताया था कि जंपर रिलेटेड सम इश्यूज आपको आ जाएगा. सोच के चलिए फ्रेंड्स, आपका मेन मासफीट पे 19.5 वोल्ट्स आ रहा है, ठीक है. यहाँ पे सोच के चलिए 19.5 वोल्ट्स आ रहा है, लेकिन आपके ड्रेन पे कभी इनकेस नहीं आया तो, इफ़ योर ड्रेन इज़ नॉट गेटिंग 19.5, तो आपको क्या करना है,
सोर्स टू ड्रेन, यहाँ पे जो सोर्स टू ड्रेन है ना, आपको यहाँ पे जंपर डालना है, ठीक है। जंपर डालने से इफ़ इन केस आपके कॉमन पॉइंट पे 19.5 आता है तो सोच के चलिए कि आपका मास स्पीड खराब है, स्मार्ट मास स्पीड हैज़ गॉन। लेकिन जंपर डालने से आपका भी कॉमन पॉइंट पे वोल्टेज आ गया तो अब आप जाके लैपटॉप ऑन करेंगे तो लैपटॉप भी आपका ऑन हो गया। लेकिन कंडीशन क्या है, जब तक यहाँ पे आपका ड्रेन का वोल्टेजेस यहाँ पे बता रहा है 3.3 आना चाहिए, यहाँ का ड्रेन का वोल्टेजेस इनकेस आपका नहीं जनरेट हुआ तो आपके बैटरी पे आपको नहीं वोल्टेज आएगा। यहाँ पे भी चेक करके देखिए बैटरी पे कितना है, 3.3 अगेन 3.3 अगेन 3.3, ठीक है। यहाँ से मेरा गेट वोल्टेजेस इनकेस जनरेट नहीं हुआ तो आपका बैटरी यहाँ पे चार्ज नहीं होगा, ठीक है। तो दिस इज अ वन कॉन्सेप्ट गाइज। अभी यहाँ पे सोचिए सेकेंडरी मास स्पीड पे आपका वोल्टेज 19.5 आ रहा है, लेकिन आपके सेकेंडरी मास स्पीड के ड्रेन पे 19.5 वोल्टेजेस नहीं आ रहा है तो मास स्पीड 100% मास स्पीड रिप्लेस मत कीजिए, मास स्पीड का कुछ भी प्रॉब्लम नहीं रहेगा। आपको ढूंढना चाहिए कि मदरबोर्ड में कहाँ है, कहीं पे तो आपको शॉर्ट है या नहीं। सो वो शॉर्ट निकालने से आपका सेकेंडरी मास स्पीड सोर्स से आपको सेकेंडरी मास स्पीड ड्रेन तक पावर निकल जाएगा, ठीक है फ्रेंड्स। यह था एक छोटा सा वीडियो, दिस इज वन स्मॉल वीडियो फॉर वोल्टेज सेक्शन का पावर सीक्वेंस कैसे हमारे मदरबोर्ड पे हम लोग ट्रेस आउट करते हैं, ठीक है। मोस्ट ऑफ ऑल कंडीशंस में आपके पास जब भी लैपटॉप आता है तो आप ऐसे ही ट्रेस आउट कीजिए। ट्रेस आउट करना बहुत मुश्किल नहीं है, इजीली एक बार वीडियो देखिए, 2 बार वीडियो देखिए। इनकेस आपको कुछ भी पता नहीं चल रहा तो मेरे नंबर पे आप एक बार कॉल भी कर सकते हैं। ऐसा नहीं है कि ये वीडियो देखने के बाद मेरे पास क्लासेस पे ही आ जाइए, यहीं पे मैं सिखा के देता हूँ, यहीं पे ही ट्रबल शूट करते हैं, ऐसा कुछ भी नहीं है। इफ यू आर अ डीलर, इफ यू आर वाचिंग माय वीडियो, प्लीज कॉन्टेक्ट मी वंस फॉर योर बेस्ट सर्विस इन द बैंगलोर। हम लोग रिजनेबल रेट पे आप लोगों को एकदम सर्विस करके देते हैं विद 90 डेज ऑफ वारंटी। जो भी हो, लैपटॉप कंडीशन डेड हो या नो डिस्प्ले हो या नॉट पावरिंग ऑन हो, बायोस रिलेटेड इश्यू हो या ब्लू स्क्रीन रिलेटेड इश्यू हो या जो भी दिक्कत लैपटॉप में है तो आप मुझे कांटेक्ट कर सकते हैं फॉर सर्विसिंग के लिए भी। और मैं कंसुटेक पार्क से हूँ, अभी ऑलमोस्ट 2-3 मंथ्स हो चुका है हम लोग यहाँ पे इंस्टीट्यूट ओपन करके, कंसुटेक पार्क। इट इज़ इन बैंगलोर गार्डन, बैंगलोर के विल्सन गार्डन में। तो हम लोग लाइव आपको ऐसे ही सिखा के देते हैं, क्योंकि जो हुबली में हमारा ऑफिस था वहाँ से डेली हम लोग को मिनिमम 5 to 6 लैपटॉप्स या 10 लैपटॉप्स, अप टू 10 लैपटॉप्स लाइव लैपटॉप को मिल जाएगा यहाँ पे दिखाने के लिए। तो हम लोग आपको ट्रेस आउट ऐसे ही करते हैं। नॉट ओनली हम लोगों के लैपटॉप्स हम लोग यहाँ पे रिपेयर कर रहे हैं, हम लोग आपको दिखा रहे हैं, ऐसा कुछ भी नहीं है। इफ यू आर अ डीलर, इफ यू आर गेटिंग एनी लैपटॉप फ्रॉम एंड यूजर्स, प्लीज ब्रिंग टू द क्लास, क्योंकि आप ब्रिंग करने से आपका एक लैपटॉप से हम लोगों के जो स्टूडेंट्स हैं उनको भी कुछ नॉलेज मिल जाएगा। Bring your laptops also, we will sit and we will troubleshoot the issue, whether वो issue solve होता है नहीं हम देख सकते हैं। So once again guys, thank you and watching my video, and मेरा नंबर है 9739450230। मैं मासपीट के बारे में भी एकदम एक वीडियो करके आपको अपलोड कर दूंगा कि मासपीट में क्या दिक्कत आता क्या है एग्जैक्टली, और फाइंड आउट कैसे करते हैं हम लोग, तो मासपीट में कितने टाइप्स के मासपीट्स है और क्या वर्क करता है एग्जैक्टली मासपीट, ठीक है। सो वंस अगेन माय नेम इज राइचल एंड थैंक यू फॉर वॉचिंग माय वीडियो, थैंक यू, बाय बाय।